नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागात या कोर्टरूम ड्रामामध्ये अनेक अनपेक्षित वळणे पाहायला मिळाली. कोर्टात केस सुरू होताच ॲडव्होकेट सौमित्रने या खटल्याला वेगळे वळण देण्याचे ठरवले आणि त्यासाठी त्याने लता कारखानीस यांना साक्षीदार म्हणून बोलावले. 45 मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन टच करा, ज्याच्यामुळे पुढची भन्नाट अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचली जाईल. तर बघा दर्शकांनो, लताबाईंचे नाव ऐकताच कोर्टात आणि विशेषतः मिलॉट साहेबांना धक्का बसतो. लताबाई जिवंत आहेत का, या मिलॉट साहेबांच्या प्रश्नावर सौमित्र होकार देतो आणि सांगतो की त्यांना किडनॅप केले गेले होते आणि यामागे ऐश्वर्याचा हात आहे. ॲडव्होकेट धर्माधिकारी यांनी आक्षेप घेतला, पण मिलॉट साहेबांनी त्यांना थांबवले आणि सौमित्रला साक्षीदाराला बोलावण्याची परवानगी दिली. लता कारखानीस विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर सौमित्रने त्यांचे आभार मानले आणि कोर्टाला खरं काय ते सांगण्यास सांगितले. लताबाईंनी सांगायला सुरुवात केली की त्यांनी जानकीला घाटावर बोलावले होते, तेव्हाच ऐश्वर्याचे गुंड तिथे दबा धरून बसले होते. त्या लोकांनी त्यांना किडनॅप करून जानकीच्या कंपनीच्या गोडाऊनमध्ये ठेवले, जिथे कोणी पोहोचणार नाही अशा ठिकाणी. लताबाईंनी घाबरून ऐश्वर्याला विचारले असता तिने त्यांना गोडाऊनमध्ये ठेवले होते. तिथे त्यांनी स्वतःच्या हाताला जखम करून रक्ताने आई जिवंत आहे असे लिहिले होते आणि जानकीला पोलिसांना येऊन घ्यायला सांगितले. पोलिसांना घेऊन यायला सांगितले. मात्र जानकी परत येईपर्यंत ऐश्वर्याने त्यांना तिथून हलवले आणि परत नदीच्या काठी नेऊन मारण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी हुबेहूब जानकीसारखा दिसणारा आणि जानकीसारखाच केसांचा अंबाडा बांधलेला एक माणूस आला आणि त्याने त्यांना पाण्यात ढकलणारी ऐश्वर्याच होती हे सांगितले. त्यानंतर तिथून निष्ठून आलेल्या लताबाईंनी कोर्टात सांगितले की ज्या माणसाने त्यांना वाचवलं त्यानेच जानकीला भेटण्यासाठी 25 रुपये दिले, तरीही ऐश्वर्याच्या गुंडांनी त्यांना परत किडनॅप केले. हा सर्व प्रकार लताबाईंनी कोर्टासमोर सांगितल्यावर सौमित्रने सिद्ध केलं की लताबाईंवर केलेले खोटे आरोप आणि किडनॅपिंग तसेच मारण्याचा प्रयत्न यामागे केवळ आणि केवळ ऐश्वर्याचाच प्लॅन होता. सौमित्रने हे सिद्ध केल्यावर मिलॉट साहेबांनी जानकी रानडेचे कौतुक केले, रणदिवेचे कौतुक केले की इतकं सगळं होऊनही, म्हणजे तिच्यावर इतके आरोप होऊन सुद्धा तिचा आत्मविश्वास डळला नाही, याच्याबद्दल कोर्ट त्यांना सलाम करतोय. ॲडव्होकेट धर्माधिकारी आणि ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर मात्र आश्चर्य आणि भीतीचे भाव दिसत होते. पुरावे आणि लता कारखानीस यांच्या साक्षीवरून कोर्टाने जानकी रणदिवे यांची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. जानकी रडत रडत न्यायमूर्तींचे आभार मानते आणि लताबाईंना मिठी मारते. कोर्टातील सर्वांचे चेहरे उजळले, तर ऐश्वर्या आणि सयाजीला मोठा धक्का बसला. जानकीचे कुटुंब खूप आनंदात होते. या आनंदात लगेच ॲडव्होकेट धर्माधिकारी उभे राहून एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्याची परवानगी मागतात, ज्यामुळे पुन्हा गोंधळ होतो. त्यांनी विचारले की इतके दिवस न सापडलेली आई अचानक आजच कशी सापडली. यावर सौमित्र आक्षेप घेतो. धर्माधिकारी यांनी लताबाईंना विटनेस बॉक्समध्ये बोलावून विचारले की त्यांना मास्क मॅनने सोडवले का. यावर लताबाई हो म्हणतात. धर्माधिकारी हसून म्हणतात की कोर्टात साक्ष देता की पिक्चरची स्टोरी सांगता. सौमित्रने यावर आक्षेप घेतल्यावर न्यायमूर्तींनी सर्वांना शांत केलं आणि धर्माधिकारी यांना कोर्टाच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले. लताबाईंनी मी जे खरं आहे तेच सांगते आहे असे सांगितल्यावर न्यायमूर्तींनी मास्क मॅन प्रकरण काय आहे असं विचारलं. सौमित्रने मास्क मॅन हा एक चांगला माणूस असल्याचे सांगितले. त्यावर न्यायमूर्तींनी तो माणूस कोण आहे असे विचारले असता लताबाईंना काहीच कल्पना नसल्याचे सांगितले. यानंतर धर्माधिकारी यांनी पडदा बाजूला करण्यासाठी जानकी रणदिवे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी मागितली. जानकी विटनेस बॉक्समध्ये येते तेव्हा धर्माधिकारी तिची आई आणि तिच्या बालपणाबद्दल प्रश्न विचारतात. त्याचवेळी बाहेर बसलेल्या आजी सौमित्रचे कान भरवण्याचा प्रयत्न करतात की जानकीने आपल्या आईला सोडवण्यासाठी खरे प्रॉपर्टीचे पेपर्स मास्क मॅनला दिले असतील. धर्माधिकारी जानकीवर आरोप करतात की तिने स्वतःच्या आईला अनाथ आश्रमात सोडले आणि मुंबईला येऊन काम सुरू केले. यावर लताबाई सांगतात की हे सर्व ऐश्वर्याने करायला लावले होते. धर्माधिकारी लगेच म्हणतात की प्रत्येक गोष्टीसाठी ऐश्वर्याचे नाव कशाला घेता. त्यांनी पुढे आरोप केला
की लताबाई ऐश्वर्याच्या सांगण्यावरून घरात सून बनून राहिल्या, खोटे बोलल्या, घरातल्या गोष्टी हडपण्याचा प्रयत्न केला आणि आता ती ऐश्वर्याला फसवते आहे, यावर सौमित्रने आक्षेप घेतला. शेवटी धर्माधिकारी यांनी आरोप केला की ऐश्वर्याने आपले पाप जानकीवर ढकलले आणि स्वतःच्या आईला बाहेर काढले. या आरोपांवर लताबाईंना धक्का बसतो. धर्माधिकारी म्हणतात की मास्क मॅन त्यांना अचानक सापडला, ज्याच्या तावडीतून त्यांनी सोडवले. सौमित्रने यावर पुन्हा आक्षेप घेतला. धर्माधिकारी यांनी मास्क मॅन प्रकरणावरून पडदा हटवण्यासाठी जानकीला विटनेस बॉक्समध्ये बोलावले. आजी सौमित्रला सांगतात की तो माणूस दूधखोळा नाही आणि त्याने दोन्ही बायकांना सोडले, म्हणजे काहीतरी गडबड आहे. आजीच्या बोलण्यामुळे सौमित्रही विचारात पडतो. पुढील भागात जानकी कोर्टासमोर सांगते की ऐश्वर्याने माझ्या आईला आणि मला मारण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. जर मला थोडा वेळ मिळाला ना तर मी सत्य सिद्ध करेन. खऱ्या माणसाचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडू नये याची खात्री आहे, असं जानकी म्हणते. या वाक्यावर भाग संपतो. तर मित्रांनो, हा होता आजचा 18 ऑक्टोबर 2025चा लेटेस्ट एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलशी जोडले जा. धन्यवाद. भेटू पुन्हा नव्या अपडेट सोबत.